कसले भावनी जसं की सांगितलेलं आहे की 5 ते 10 कोटीची वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी ऑफर होती. तो 5 से 10 क्या 20, 30, 50 कोटी पण ऑफर देऊ शकतात. क्योंकि आज किती जरी केला, तो आज पोलीस लोकांकडे सगळे लोकांची कुंडली असते आणि कसले भाऊ जे म्हणताय, गृहमंत्री साहेबांना ते सगळी गोष्टीची चौकशी करायला पाहिजे. किती सत्य आहे, किती इसमें खरं आहे, किती खोटं आहे, सगळ्या लोकांच्या समोर आणावं लागेल आणि याच्यावरती कारवाई करावं लागेल. ज्या लोकांचं तू नाव घेत आहे, त्या लोकांवरती कारवाई करणे गरजेचे आहे आज. आणि जसं तो म्हणताय की कसले भाऊ जसे म्हणताय की त्यांच्यावरती त्यांना ऑफर होती 10 कोटीची, तो 100% होऊ शकते. क्योंकि कितीही जरी केला, तो आज वाल्मिक कराडकडे धनंजय मुंडेचे पुरे कारनाम्याची लिस्ट आहे. तो 100% असा होऊ शकता, मला असं वाटते. क्योंकि पोलीस अधिकाऱ्यांना हाताखाली घेऊन, दबावाखाली घेऊन तुमच्या ट्रान्सफर इधर करून टाकू, तिथे करून टाकू, हे सगळे दबावाखाली काम करावं लागते. आणि या गोष्टीमुळे दबावाखाली काम करण्यामुळे बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या पण केलेली आहे आणि काही लोकांनी सस्पेन्शन झालेलं आहे. जसे हे सस्पेंड झालेले आहे. आणि मी असं पण म्हणते की जे कसले भाऊ आहे, असे खरे अधिकाऱ्यांना तुम्ही परत नोकरीवरती घ्या आणि न्याय करा त्यांच्यासोबत. कशाला एक अधिकारी परत पोलीस अधिकाऱ्यांवरतीही कशाला हे सगळं पापाचा घडा फुटतोय. एक मंत्रीचा राजीनामा होत नाही, त्यांची आमदारकी जात नाही, पण दरवेळे काय पण झाला पोलीस अधिकाऱ्यांच्या तुम्ही